पुढील 3 ते 4 दिवस विदर्भात पावसाची शक्यता. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यानं पावसाचा अंदाज. विदर्भातील तापमान आणखी कमी होणार. बीडमध्ये कुर्ला गावातील 70 नागरिकांना पुरातून सुखरूप बाहेर काढलं. सिंदफणा नदीकाठच्या कुर्ला गावात अडकले होते नागरिक. आर्मी पथकाचे रेस्क्यू ऑपरेशन यशस्वी. बुलढाण्याच्या सिंदखेड राजा तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस. ओला दुष्काळ घोषित करण्याची शेतकऱ्यांची मागणी. पावसामुळे कापूस, सोयाबीन, तूर पिकांचं नुकसान. अहिल्यानगरच्या पाथर्डीला पावसानं झोडपलं. अनेक गाव वाड्यांवरील रस्ते, पूल वाहून गेले. नागरिकांसह विद्यार्थ्यांची कसरत. धोकादायक पाण्यातून लहानग्यांचा शाळेकरता प्रवास. संपूर्ण राज्यात पावसाचा जोर शुक्रवारपासून पुन्हा वाढणार. हवामान विभागाचा इशारा. कालावधीत अनेक भागात अतिवृष्टी होण्याची शक्यता. काही भागात कमी कालावधीत अधिक पाऊस पडण्याचा अंदाज. सोलापुरातील सीना नदीला महापूर. महापुराचा एसटी वाहतुकीला फटका. सोलापुरातील एसटी वाहतूक ठप्प. सोलापुरातून इतर ठिकाणी जाणाऱ्या प्रवाशांचे मात्र हाल. नांदेड जिल्हा पूर परिस्थितीच्या उंबरठ्यावर. विष्णुपुरी प्रकल्पाचे 16 दरवाजे उघडले. गोदावरी नदीपात्रात 2,48,000 क्युसेकनं विसर्ग सुरू. गोदावरी नदीकाठी हजारो हेक्टरवरील पिकांना फटका. सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात शाळांना सुट्टी जाहीर. जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे घेण्यात आला निर्णय. जिल्हा प्रशासनाकडून निर्णय जाहीर. लातूर जिल्ह्यात परतीच्या पावसाचा हाहाकार. जिल्ह्यातील नदी नाले ओढ्यांना पूर. शेतकऱ्यांचं पीक देखील पाण्याखाली. परतूरच्या गंगासावंगी कुंभारवाडीत पाणी शिरलं. गोदा नदी पात्रात पाण्याची आवक वाढली. बहुतांश गावांचं जनजीवन विस्कळीत. धाराशिवच्या परांडा तालुक्यात अतिवृष्टीमुळे दैना. वाघेगव्हाण गावात 20 जण पुरात अजूनही अडकले. जगताप वस्तीत सीना नदीचं पाणी गावात शिरल्यानं नागरिक अडकले. एनडीआरएफ कडून मदत कार्य सुरू. धाराशिवमध्ये एनडीआरएफ पथकाकडून 182 लोकांचं रेस्क्यू. आर्मीकडून आतापर्यंत जवळपास 100 लोकांचं रेस्क्यू. बीड, सोलापूर, अहिल्यानगरमध्येही लोकांचं रेस्क्यू. सोलापुरात सीना नदीला महापूर. नदीकाठच्या तिऱ्हे गावाला महापुराचा धोका. तिऱ्हे गावातील अनेक दुकानं, घरं पाण्याखाली. लोकांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा. पावसामुळे रेल्वेचं वेळापत्रक कोलमडलं. सोलापूर रेल्वे स्टेशनवर प्रवाशांची मोठी गर्दी. सीना नदीवरील 2 रेल्वे पूल पाण्याखाली. तर सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्ग बंद. लांबोटी इथे सीना नदीला पूर आल्यानं महामार्ग बंद. महामार्ग बंद केल्यानं वाहनांच्या लांबच लांब रांगा. नाशिक शहर आणि परिसरात पावसाची विश्रांती. गंगापूरसह अन्य धरणातून पाण्याचा विसर्ग मात्र सुरूच. गंगापूर धरणातून 4060 क्युसेक पाण्याचा विसर्ग. कालच्या तुलनेत पाऊस कमी, विसर्ग देखील कमी. कोलकात्यामध्ये जोरदार पाऊस. पावसामुळे जनजीवन विस्कळीत. 10 जणांचा मृत्यू. शैक्षणिक संस्थांना सुट्टी जाहीर. धाराशिवमधील वालवडला पावसाचा फटका. वालवड येथील पाझर तलाव फुटल्यानं पाणी शेतात शिरलं. शेतात पाणी शिरल्यानं पेरूची बाग भुईसपाट. शेतकऱ्याची 1.5 एकरवरील पेरूची बाग जमीनदोस्त. वाशिममध्ये पावसामुळे शेतात पाणी साचल्यानं आलं पिकाचं नुकसान. शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान. विमा संरक्षण नसल्यानं सरकारने वेगळी मदत जाहीर करावी अशी मागणी. वाशिममध्ये पावसाची विश्रांती. शेतकऱ्यांकडून सोयाबीन काढणीला सुरुवात. अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर शेती पिकांचं नुकसान. शेतकऱ्यांना लागेल तेवढा निधी देण्याचा निर्णय. केंद्र सरकार राज्याला मदत करणार. नियमावर बोट ठेवून नाही तर नियम शिथिल करून शेतकऱ्यांना मदत करणार. मुख्यमंत्र्यांची ग्वाही. मुख्यमंत्री आज सोलापूर जिल्हा दौऱ्यावर. माढ्यातील निमगावमध्ये मुख्यमंत्र्यांकडून पाहणी. मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांशी साधला संवाद.
शरद पवार करणार अतिवृष्टीग्रस्त भागाचा दौरा, आजच तारीख निश्चित होणार सूत्रांची माहिती. उद्धव ठाकरेंनंतर शरद पवारही मराठवाड्यात. सुप्रिया सुळे कामानिमित्त राजधानी दिल्लीत. अमित शहा आणि कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्याकडे भेटीसाठी मागितली वेळ. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीबाबत करणार चर्चा. सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणेंनी घेतली रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट. सिंधुदुर्गासह कोकणातील रेल्वे प्रश्न आणि रेल्वे प्रवाशांच्या समस्यांवर केली चर्चा. रेल्वे स्थानकांचं आधुनिकीकरण करण्याची केली मागणी. केंद्रीय मंत्री अमित शहा उद्या मुंबई दौऱ्यावर. वृत्तपत्राच्या खासगी कार्यक्रमासाठी दौरा. परळमधील आयटीसी ग्रँड इथे होणार कार्यक्रम. मंत्री छगन भुजबळांकडून शेतकऱ्यांना मदतीचा हात. 1 महिन्याचं वेतन शेतकऱ्यांसाठी देणार. मुख्यमंत्री सहाय्यता निधीस वेतन देण्याची केली घोषणा. अस्मानी संकट ओढावलेल्या शेतकऱ्यांना मदत. सोलापुरात कोर्टी गावातील व्यक्तीने मांडली अजित पवारांसमोर व्यथा. अजित पवारांसमोर अचानक मर्डर केसची गुगली. भावाच्या हत्या प्रकरणात न्याय मिळावा अशी मागणी. डोंबिवलीत आत्मनिर्भर भारत संकल्पनेची सुरुवात. सावळाराम क्रीडा संकुलात. भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांच्या हस्ते उद्घाटन. शरद पवारांची पिंपरी चिंचवडमध्ये मॅरेथॉन बैठक. पिंपरी चिंचवडच्या हॉटेल कलासागर इथे बैठक. अजित पवारांनंतर शरद पवार पिंपरी चिंचवडच्या मैदानात. चंद्रपूरला अनेकदा पावसाने झोडपला. चंद्रपूरच्या पालकमंत्र्यांना आज आठवले शेतकरी. पालकमंत्री डॉक्टर अशोक उईके आज जाणार बांधावर. बच्चू कडूंची टीका. बीडमध्ये आमदार शशिकांत शिंदे, खासदार बजरंग सोनवणे शेतकऱ्यांच्या बांधावर. शेतकऱ्यांना सरसकट मदत करावी तसेच संपूर्ण कर्जमाफी करण्याची मागणी. नवी मुंबईत मनसेचे बॅनर अज्ञातांनी फाडले. कोपरखैरणेमधील खळबळजनक घटना. घटनेनंतर मनसेचे पदाधिकारी आक्रमक. मंत्री पंकजा मुंडे जालना दौऱ्यावर. पंकजा मुंडे यांचा गोळेगावमधून पाहणी दौरा. गोळेगावमध्ये नागरिकांशी साधला संवाद. वसई विरारकरांना उपचारासाठी मुंबईला जायची गरज नाही. वसईमध्ये मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचा मार्ग मोकळा. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा निर्णय. भाजप आमदार राजन नाईक यांची मागणी पूर्ण. पैठणमधील शेतकऱ्यांनी मानले लोकशाही मराठीचे आभार. नुकसान झालेल्या शेतबांधावर लोकशाही मराठी सर्वात आधी मांडल्या शेतकऱ्यांच्या व्यथा. एसटी बँकेच्या वार्षिक अहवालामुळे वाद होण्याची शक्यता. अहवालाच्या मुखपृष्ठावर छत्रपती शिवरायांच्या फोटोच्या बाजूला नथुराम गोडसेंचा फोटो. 2 दिवसांपूर्वी या अहवालाचं प्रकाशन. भंडारा छत्रपती शिवाजी महाराज अभियानाअंतर्गत सेवा पंधरवडा. जिल्ह्यात विविध शासकीय कार्यक्रमाचं आयोजन. कार्यक्रमात पालकमंत्र्यांच्या हस्ते प्रकल्पग्रस्त नागरिकांना प्रमाणपत्र वाटप. भंडाऱ्याच्या शहापूर येथील नानाजी जोशी विद्यालयात पर्यावरण संवर्धनाचा उपक्रम. विद्यार्थ्यांनी तयार केले हजारो सीड बॉल. सहलीच्या माध्यमातून बीज फेका, जंगल वाढवाचा हरित क्रांतीचा संदेश. कोल्हापुरात मुरगुड येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत पारंपरिक वेशभूषा दिन साजरा. जिल्हाधिकारी अमोल येडगेंनी केला दिन साजरा. जिल्हाधिकाऱ्यांनी मुलांशी साधला संवाद. पाटण शहरातील कचऱ्याचा प्रश्न गंभीर. समाजसेवकांनी स्वतः ट्रॅक्टर घेऊन कचरा उचलला. समाजसेवकांचं पाटण शहरात कौतुक. पैठणमध्ये गोदावरी नदीकाठी प्रशासनाकडून पाहणी. जायकवाडी धरणातून नदीत पाण्याचा विसर्ग. आपत्ती व्यवस्थापन पथकाद्वारे रेस्क्यू ऑपरेशनच्या तयारीचा आढावा घेतला. माजी नगरसेवकाच्या आशीर्वादानं उभ्या केलेल्या अनधिकृत बांधकामांना संरक्षण देण्यावरून उच्च न्यायालयाने ठाणे महापालिकेला सुनावले खडेबोल. बांधकाम तातडीने तोडण्याचे दिले आदेश. वाशिममध्ये समृद्धी महामार्गावर आरटीओ अधिकाऱ्यांची दादागिरी. जालन्यात मोर्चासाठी जाणाऱ्या धनगर समाजाच्या कार्यकर्त्यांना अडवलं. समृद्धी महामार्गावरून जाण्यास नकार देत वाहनं परत पाठवली.
नागपूर नागभीड नॅरोगेज रेल्वे मार्गाचं ब्रॉडगेज मार्गात रूपांतर. राज्य शासनाकडून रेल्वे कामासाठी 491 कोटींचा निधी मंजूर. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाला निर्णय. छत्रपती संभाजीनगरातील सर्व रुग्णवाहिकांवर जीपीएस बसवणं अनिवार्य. सर्व शासकीय, संस्थात्मक आणि खासगी रुग्णवाहिकांवर डिजिटल वॉच. 1 डिसेंबर पूर्वी जीपीएस बसवण्याचे निर्देश. एसटी कर्मचाऱ्यांना 17,000 रुपयांचा दिवाळी बोनस द्या. श्रीरंग बारणे यांची मंत्री प्रताप सरनाईकांना पत्र. नवी मुंबई विमानतळावरून डिसेंबरपासून विमानसेवा सुरू होणार. या महिन्याच्या अखेरीस विमानतळाचं औपचारिक उद्घाटन होण्याची शक्यता. ओला, उबर, रॅपिडो सारख्या कंपन्यांकडून अद्याप मनमानी भाडं आकारणी सुरूच. सरकार मान्य दर लागू न केल्यास कंपन्यांचं प्रोव्हिजनल लायसन्स रद्द करण्याचा परिवहन विभागाचा इशारा. पैठण तहसील कार्यालयासमोर धनगर समाजाचं ढोल बजाव आंदोलन. धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याच्या मागणीकरता आंदोलन. तहसीलदार प्रभाकर घुगे यांना मागण्यांचं निवेदन सुपूर्द. यवतमाळमध्ये मारडी इथे ठाकरेंच्या शिवसेनेचं तालुक्यातील प्रलंबित मागण्यांकरता बेमुदत उपोषण. बाजार चौकात बेमुदत आमरण उपोषण सुरू. यवतमाळच्या आरणीत आज बंजारा समाजाचा मोर्चा. बंजारा समाजाला एसटी मधून आरक्षण देण्याकरता मोर्चा. मोर्चात 20 ते 25 हजार बंजारा समाज बांधव आरक्षणाच्या मागणीसाठी एकवटणार. सिल्लोडमध्ये पूर्णा नदी पात्रावरील बंधाऱ्याची भिंत वाहून गेल्यानं मोठा धोका निर्माण. तात्काळ दुरुस्ती करण्याच्या मागणीकरता धानोरा येथील ग्रामस्थांचं जलसमाधी आंदोलन. यवतमाळमध्ये जरीजामणी तालुक्यातील आदिवासी समाजाचा आक्रोश मोर्चा. अनुसूचित जमातीमध्ये बंजारा धनगर समाजाच्या समावेशाला विरोध. मोर्चात मोठ्या संख्येनं आदिवासी बांधव सहभागी. मुंबईतील बोरिवली इथून वज्रेश्वरी आणि डहाणू महालक्ष्मी दर्शनासाठी मोफत व्यवस्था. दर्शनासाठी 7हून अधिक बसची सोय. नवरात्रोत्सवात महिलांसाठी खास उपक्रम. कोल्हापुरात शाही दसरा महोत्सवाचं आयोजन. दुसऱ्या दिवशी पंचगंगा तीरी आम्ही कोल्हापुरी या कार्यक्रमातून महाराष्ट्राच्या समृद्ध लोकसंस्कृतीचा अनोखा उलगडा. साताऱ्यात नवरात्रोत्सवानिमित्त कराडमध्ये शेती मित्रानं घटावर साकारली 3.5 शक्तीपीठं. संदीप डाकवे यांची घटावरील आकर्षक पद्धतीनं रेखाटलेली चित्र लक्षवेधक. साताऱ्यात शिरवळ इथे 7 तासात पोलिसांकडून अपहरण झालेल्या व्यक्तीची सुटका. 5 आरोपींना अटक. अपहरणासाठी वापरलेलं स्विफ्ट कार आणि दुचाकी वाहन जप्त. पुणे विमानतळावर बेकायदेशीर पिस्तूल घेऊन घुसणाऱ्या महिलेला अटक. दिल्लीच्या दिशेनं जाण्यासाठी निघाल्या. एअरपोर्ट सिक्युरिटीला आता महिलेचा संशय. छत्रपती संभाजीनगरात तोतया लष्करी जवानाचा कर्णपुरा मंदिरात प्रवेश करण्याचा प्रयत्न. रांग सोडून गाभाऱ्यात जात पूजा करण्याची मागणी. संशय येताच पोलिसांनी घेतलं ताब्यात. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.